साई संस्थान प्रसादालयातील मोफत प्रसाद भोजनात सुधारणा भोजन कुपन वितरणाचा शुभारंभ। आज दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी श्री साई मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांसाठी गुरुस्थान जवळील उदी प्रसाद वाटप काउंटर इथं मोफत प्रसाद भोजन व नाश्ता पाकिट कुपन्स वितरणाचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात, प्रसादालयाचे विभाग प्रमुख संजय शिंदे आदी उपस्थित होते। आज सकाळी काकड आरतीनंतर श्री साईबाबांचं दर्शन घेतलेल्या साई भक्तांना मोफत प्रसाद भोजन व नाश्ता कुपन्सचं वाटप करण्यात आलंय। हे कुपन दाखवून मुख्य प्रसाद भोजन हॉलमध्ये प्रसाद भोजनासाठी प्रवेश देण्यात येईल। प्रवेशावेळी कुपन्स जमा करून घेतली जातील। तसेच नाश्ता पाकिटांकरिताचे असणारे कुपन्स जमा करून नाश्ता पाकिट काउंटरवर सशुल्क नाश्ता पाकिट वितरित केलं जाईल। संस्थान प्रशासनाच्या या नव्या व्यवस्थेमुळे साई भक्तांना सुव्यवस्थित व सुरक्षित प्रसाद भोजनाची अनुमति मिळेल। कारण क्या? श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था की तरफ से एशिया खंड का सबसे बड़ा प्रसादालय चलाया जाता है। हर दिन वहाँ लगभग 45 से 50 हज़ार तक साई भक्त मुफ्त प्रसाद भोजन का लाभ लेते हैं। श्री साईबाबा संस्थान ने अभी उसमें कई चेंजेस किए हैं। तो जो भक्त बाबा के दर्शन लेते हैं, दर्शन के बाद उदी प्रसाद दिया जाता है। उसी वक्त उस भक्त को मुफ्त भोजन का और नाश्ता का जो कूपन जो है वो दिया जाएगा। वो कूपन लेके वो भक्त प्रसादालय में जाएगा और उसको वहाँ महाप्रसाद भोजन का लाभ जो है वहाँ दिया जाएगा। इसके अलावा जो साई भक्त साई निवास में रहने के लिए आते हैं, उनको उनका जब रजिस्ट्रेशन होता है उसी वक्त उनको प्रसाद के यानी भोजन के और नाश्ता के कूपन्स दिए जाएंगे। वो वहाँ साई भक्त निवास में वो भोजन का लाभ लेते हैं। इसके अलावा कई बार इमरजेंसी में कई साई भक्त आते हैं, ट्रिप्स आते हैं, बच्चों की ट्रिप्स आते हैं, पालकी आते हैं, तो वो प्रसादालय में डायरेक्ट गए तो वहाँ भी उनको कूपन्स देने की व्यवस्था जो है की गई। जो साई भक्त यहाँ दर्शन के लिए आएगा उन सबको मुफ्त भोजन की व्यवस्था जो श्री साई बाबा संस्थान की तरफ से की गई है। इसकी अमल बजावनी जो है वो कल से गुरुवार से सुबह से शुरू हो जाएगी। भोजन प्रसाद तो मुफ्त में है, मगर जो आप ब्रेकफास्ट का जो टिकट बोल रहे हैं, ब्रेकफास्ट तो वैसे 5 रुपये में मिलता है पैकेट, तो अभी उन लोगों को मुफ्त में मिलेगा या पैसा देना पड़ेगा 5 रुपये? नाश्ता पैकेट जो है उसको जो कूपन दिया जाएगा वो कूपन लेके वो काउंटर पे जाएगा। काउंटर पे वो कूपन दिखाएगा। 5 रुपये जो अभी हम 5 रुपये मूल्य का उसके लेते हैं, वही 5 रुपये वहाँ जमा करके वो उसको नाश्ता का पैकेट मिलेगा। ये निर्णयाच्या बाबतीत संस्थांच्या वतीने काय निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याची काय प्रमुख कारणे आहेत आणि कधीपासून तो निर्णय लागू होईल? श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं। या प्रसादालयामध्ये दररोज जवळपास 45 ते 50 हजार साई भक्त प्रसादाचा लाभ घेतात। हे प्रसादालय चालवत असताना काही साई भक्तांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी काही लोक जे आहेत ते दारू पिऊन येतात, धूम्रपान करतात। यामुळे जे आहे ते भक्तांना त्रास होत होता। मग भक्तांच्या तक्रारी लक्षात घेता येथून पुढे जे आहेत साई भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उदी प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी भक्तांना त्यांचं नाश्त्याचं कूपन आणि प्रसाद म्हणजे भोजनाचं कूपन जे आहे ते त्याच ठिकाणी वितरित केले जाईल। हे कूपन जे आहेत हे कूपन घेऊन त्यांनी प्रसादालयात जायचे आणि हे कूपन घेतल्यानंतर त्यांना महाप्रसाद म्हणजे भोजन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल। जे साई भक्त निवासस्थानामध्ये राहण्यासाठी येतात त्यांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना प्रसाद म्हणजे भोजनाचं कूपन आणि नाश्त्याचं कूपन दिलं जाईल। या व्यतिरिक्त काही साई भक्त जे ते डायरेक्ट प्रसादालयामध्ये येतात, त्यांना पहिल्यांदा प्रसाद घ्यायचा असतो, जेवण करायचं असतं आणि मग दर्शनाला यायचं असतं, तर त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते त्यांना कूपन देण्याची व्यवस्था केलेली आहे। बाबांच्या दर्शनासाठी जे साई भक्त येतात त्यातील कोणताही साई भक्त जो या ठिकाणी उपाशी राहणार नाही अशी सर्व व्यवस्था जी आहे ती श्री साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आलेली आहे। उद्या गुरुवारपासून या
योजनेची अंमलबजावणी जी ती केली जाईल.